नमस्कार सर्वांना, राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत अगदीच अतिशय सोपी, सुंदर आणि कोणालाही जमेल, नवशिक्यांसाठी सुद्धा ही रांगोळी अगदी सोपी आहे. अशाच रांगोळ्या आज आपण आपल्या भागामध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक चौकोन ठेवून घेतलेला आहे. बघू शकता रेडीमेड तुळस असा हा रांगोळीचा रेडीमेड स्टूल आहे. त्याद्वारेच आपण चौकोन काढून घेतला आणि ते तुळससुद्धा आपण ग्रीन कलरने काढून घेणार आहोत. आणि चौकोनाच्या चारही कोणांवरती आपण व्हाईट कलरचे 5-5 डॉट देऊन घेतले. तर बघू शकता ही मालिका आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि चौकोनाच्या 4 कोणांवरती आपण व्हाईट कलरचा एक डॉट देऊन तो थोडासा प्रेस करून घेणार आहोत. थोडेसे प्रेस करून त्याच्यावरती रेड कलर टाकून घेतला. बघू शकता सुंदर असा लुक तयार झाला. रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशन सुंदर दिसते. आणि जे 5 डॉट दिले होते ते आपण काडीच्या साहाय्याने आतल्या बाजूला ओढून, तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बरोबर राऊंड शेपमध्ये एक पानाच्या या पाकळीच्या शेपमध्ये आपल्याला ते फिरून घ्यायची आहेत. फक्त काडी फिरून सुंदर अशी पाकळी तयार होते. तर ही मालिका आपल्याला सर्व डॉटची करून घ्यायची आहे. आणि बरोबर मधला डॉट आहे तो आपण बाहेरच्या बाजूला ओढून घेणार आहोत. तर बघू शकता सर्व मालिका कंप्लीट करून घेतली. तर आपला हा डॉट बोटाच्या स्पर्शाने पुसला गेला होता, तो आपण परत सेटअप करून घेतला. आणि बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देणार आहोत. तर उद्या एकादश आहे. एकादशी स्पेशल आपण ही छोटीशी पण सुंदर अशी ही तुळशीची रांगोळी काढणार आहोत. तर एकादशी निमित्त तुम्हालाही तुमच्या उंबरठ्याची या घराची शोभा वाढवायची असेल तर ही रांगोळी तुम्ही नक्कीच काढून बघा. आणि आपण शुभच कलर यूज केलेले आहेत, ग्रीन, व्हाईट आणि रेड. तर तुम्हाला कोणत्या कलरमध्ये रांगोळी काढायला आवडते मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर बघू शकता चौकोनाच्या 4ही टोकांना आपण 3-3 ग्रीन कलरचे डॉट देऊन त्याला एक पानाचा शेप तयार करून घेणार आहोत. जसे की तुळशी पत्र आहे त्याप्रमाणे आपण छोटी छोटी पाने काढून घेतलीत. काडीच्या साहाय्याने बरोबर पानाचा आकार देऊन घेऊन मध्ये एक येलो कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. आणि फुलांच्याच वरती 2-2 असे व्हाईट कलरचे डॉट दिले. बघू शकता आपला सुंदर असा फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत छोटीशीच पण सुंदर रविवार निमित्त खंडेरायाच्या टिळ्याची रांगोळी. तर उद्या रविवार देखील आहे आणि एकादशी सुद्धा आहे. तर सुंदर असे हे एकादशी आणि रविवार एकाच दिवशी जुळून आलेले आहेत. त्यामुळे आपण खंडेरायाच्या टिळ्याची सुद्धा रांगोळी काढत आहोत. तर ही रांगोळी तुम्ही तुळशीसमोर किंवा मंदिरासमोरही काढू शकता. अगदी सोप्याच पद्धतीने मी काढून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून रांगोळी बघून कोणीही काढू शकेल, हाच आपला हेतू असतो. बरोबर आपण खंडेरायाचा टिळा काढून घेतला. येलो कलर थोडासा स्प्रेड करून मध्ये रेड कलरचा टिका लावून घेतला. आणि खंडेरायाच्या टिळ्याच्याच बाजूने आपण व्हाईट कलरची डॉट देऊन घेणार आहोत. बघू शकता व्हाईट कलरची डॉट देऊन काडीच्या साहाय्याने बरोबर त्याला एक फुलाचा शेप तयार करून घ्यायचा. बघू शकता अगदीच हळूवारपणे आपण काडी फिरवून सुंदर असे फूल तयार होते. तर जास्त काही मेहनतसुद्धा नाही आणि शेपही छान येतो, दिसायलाही आकर्षक आणि काढायलाही सोपी अशी सुंदर फुले तुम्हाला आवडली तर नक्कीच काढून बघा. तर सर्व मालिका आपल्याला ही फुलांची कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि बरोबर फुलांच्या मध्ये आपण एक रेड कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. बघू शकता फुलाला सुंदर असा लूक तयार झालेला आहे. आणि बरोबर मध्ये आपण ग्रीन कलरने फांद्या काढून सर्व फुले जॉईन करून घेणार आहोत. जसे की फुलाची एक वेल आहे त्याप्रमाणे आपण रांगोळीमध्ये दाखवत आहोत. तर वरच्या बाजूला दोन्ही बाजूला आपण एक कळी काढणार आहोत.
ते बघू शकता कळीचा शेप आपण कसा बनवत आहोत. अगदीच बोटाने पाठीमागे सरकून वरती रेड आणि येल्लो कलरचा कलर टाकून घेतलेला आहे. तर सुंदर अशी फुलाची वेल तयार होते आणि फांद्यांवरती आपण छोटी छोटी ग्रीन कलरने पानेसुद्धा दाखवणार आहोत. बघू शकता छोटी छोटी अशी पाने वेलीवरती काढून घेतली. अगदीच नवीन डिझाईन आणि रोज रोज एकच डिझाईन काढून कंटाळा आला असेल तर ही रांगोळी तुम्ही नक्कीच काढून बघा. तर वरती आपण एक खंडेरायाचा झेंडा असतो त्याप्रमाणे झेंडासुद्धा काढून घेतलेला आहे. तर मध्ये ऑरेंज कलर भरून दांडा आपण ब्लॅक कलरने दाखवत आहोत आणि व्हाईट कलरने बॉर्डर केलेली आहे. तर बघू शकता अतिशय सुंदर सोपी आणि आकर्षक ही खंडेरायाच्या टिळ्याची रांगोळी फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. तर ही एक छोटीशी फ्री हँड रांगोळी आहे. अगदीच काही गडबडीत रांगोळी काढायची आहे, वेळ नाही आहे, तर ही रांगोळी बेस्ट आहे. तर प्रथमतः हाताने किंवा बोटाच्या साहाय्याने एक छोटेसे फूल काढून घेतले आणि त्याच्यावरतीच एक कुयरीप्रमाणे शेप काढणार आहोत. आपल्या रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा. नवीन रांगोळी शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ नवीन डिझाईनच्या रांगोळी बघण्यासाठी आपल्या राही रांगोळी चॅनलवर व्हिजिट करत राहा. रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. तर बघू शकता वरती आपण एक तुराकडून 2 ऑरेंज कलरनेच कळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि बरोबर फुलामध्ये रेड कलरचा डॉट देऊन पाकळ्यांमध्ये येल्लो लाईट असा येल्लो कलर स्प्रेड करून घेणार आहोत. अगदीच कोणी सहज काढेल अशीच आपण ही रांगोळी बघत आहोत. तर जी कुयरी काढली होती त्यामध्ये सुद्धा आपण छोटे छोटे डिझाईन काढून घेणार आहोत. तर रेषा ओढून त्यावरती छोटे छोटे अशा राऊंड शेपमध्ये पाकळ्यांचा आकार काढवत आहोत. बघू शकता व्हिडिओमध्ये छोटीशी पण सुंदर अशी डिझाईन किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठली डिझाईन बनवू शकता. अगदीच ही फ्री हँड रांगोळी आहे. आपल्या मनाप्रमाणे कुठलाही कलर किंवा रांगोळी कुठली डिझाईन काढू शकता. तरी सुंदर असा लुक तयार होतो. तर खाली आपण चोचीप्रमाणे रेड कलर टाकून घेतलेला आहे. जसे की चोच असते त्याप्रमाणे शेप तयार केला. तर फुलाच्या पाकळीमध्ये लाईट असा ऑरेंज कलरसुद्धा स्प्रेड करणार आहोत. बघू शकता तर रांगोळी मोस्ट ऑफ फायनल लुक आपला तयार झालेला आहे. आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा आणि आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात एका नवीन रांगोळीसोबत. तोपर्यंत बाय.